हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितेज भालेराव. जसं की तुम्हाला माहिती आहे, आजच IBPS क्लर्कचा स्कोर कार्ड जो आहे तो रिलीज झाला आहे आणि पुन्हा एकदा मला जे आहे 30 पैकी 30 मार्क्स इंग्लिशमध्ये मिळालेले आहेत. सलग चौथ्यांदा चौथी बार वापस मेरे जो है 30 में 30 मार्क्स आए हैं. इतर एक्झाम्स मध्ये सुद्धा RBI असिस्टंट म्हणा, IBPS क्लर्क म्हणा, सेबी ग्रेड ए म्हणा, SSC CGL म्हणा, त्यात मला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत, ज्याचे स्क्रीनशॉट्स ऑब्व्हियसली EBD संकल्प आणि युट्यूबच्या व्हिडिओजवर मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत. तर आज एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा मी ठरवला की कसे मिळवायचे 30 पैकी 30 तर मी सांगणारच आहे. परंतु आता मला असं वाटतंय 8 महिन्यापासून मी ह्या ब्रांचला आपल्या फुल फ्लेज लेक्चर्स घेतो आहे आणि काही स्टुडंट्स असे आहेत ज्यांचं परफॉर्मन्स एक्सेप्शनली वाढलेला आहे. म्हणजे ते पहिल्यांदा माझ्याकडे मॉक्स घेऊन जेव्हा आले तेव्हा त्यांचा स्कोर 7, 8, 10 असा येत होता आणि आता एक्झाम मध्ये त्यांना 18, 22 असे मार्क्स जे आहे ते मिळाले आहे. भरपूर स्कोर कार्ड्स माझ्याकडे आले, काही लिमिटेड स्कोर कार्ड्स मी माझ्या स्टुडंट्सचे आणलेले आहेत. माझे 30 पैकी 30 स्कोर कार्ड्स खूप बघून झाले. माझ्या स्टुडंट्सचे जे 9 पासनं 18, 20, 22, 25, 26 अशा स्कोर्स पर्यंत पोहोचले, त्यांचे काही स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. ऑब्व्हियसली माझा स्कोर कार्ड आहे ज्यात मला ऑब्व्हियसली 30 पैकी 30 इंग्लिशमध्ये ह्या वर्षी क्लर्कमध्ये मिळालेले आहेत. नेक्स्ट जयचा आहे, ऑब्व्हियसली 30 मधून त्याला 19 आहेत. अमित आहे, त्यांना 20.25 आहेत. स्वानंदचे 22.25 आहेत आणि इतर अजून जागृती शिंदे, येस जागृती शिंदे यांची बॅच संपून हार्डली 2 ते 3 महिने झाले आहेत. 3.0 4.0 बॅचच्या या स्टुडंट आहेत. बॅच संपून आय गेस त्यांचा मॅथ्स तर अजून सुरूच आहे, पण इंग्लिशचा पोर्शन संपून 2-3 महिने झालेले आहेत आणि तरीही त्यांना 26.5 मार्क्स आहेत. यांचे भरपूर व्हिडिओ सुद्धा माझे इन्स्टावर आहेत काउन्सिलिंग करतानाचे. टेस्ट देऊन हे अनालिसिसला माझ्याकडे यायचे आणि म्हणून यांचा स्कोर जो आहे तो हळूहळू प्रोग्रेस करत गेला. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचे स्कोर जे आहेत आधी कमी येत होते, टेस्ट दिल्यानंतर त्याचं नीट अनालिसिस केल्यानंतर जे आहे त्यांचा स्कोर थोडा थोडा जो आहे वर जाऊ लागला. और एक स्टूडेंट है जिनका 27.5 है. तर सांगायचा तात्पर्य असा मित्रांनो की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, माझा स्कोर वाढेल कसा. बघा, बॅच संपल्या जे आहे तुम्ही जर मार्क्स देतायत तर ऑब्व्हियसली सुरुवातीला खूप छान मार्क्स दिसतील तुम्हाला इंग्लिशमध्ये, असं नाहीये. लँग्वेज आहे ती, फॉर्म्युला लर्न करून तो अप्लाय नाही करायचा आहे. लँग्वेज है यार, बहुत बड़ा ओशियन है, रिजर्वायर है, ठीक है. एक सिलेबल बदलला आणि पूरा वर्ड बदल जाता है ना. तर मॉक्स देऊन लॅपटॉप बंद करून झोपून नाही जायचंय. मॉक दिल्यानंतर त्याचं अनालिसिस करावं लागतं. सर मग अनालिसिस म्हणजे काय करायचं, ते खालचं सोल्युशन वाचायचं का? नाही, त्याच्याने काय होत नाही. एक बुक मेंटेन करायची, त्यात लिहायचं ह्या क्वेश्चन मध्ये, अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये मला हा रूल आठवला नाही, मला हे स्ट्राईक नाही झालं, मला या वर्ड नंतर हाच प्रिपोजिशन लागतो हे लक्षात नाही राहिलं, हे तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे. दुसरं, चूज युअर मेंटॉर वाईजली जे म्हटलं जातं. तुम्ही जर इतर कोणाकडे जात असाल टेस्टचा अनालिसिस करायला, तर पहिली गोष्ट काही लोक काय म्हणतात, हे टेस्टचं अनालिसिस मी करणार नाही, तू माझ्या प्लॅटफॉर्मची टेस्ट दे, इतर प्लॅटफॉर्मची देऊ नको. का बाबा, का नको देऊ इतर प्लॅटफॉर्मची टेस्ट? मला नंबर ऑफ क्वेश्चन्स, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स बघायचे आहेत, का नको देऊ मी इतर ठिकाणाचे क्वेश्चन्स? मॉक्स देणार मी मॉक्स, ते म्हणणार नाही मी नाही अनालिसिस करून देणार. ठीक आहे बाबा, नका करून देऊ. दुसऱ्या टाईपचे लोक असे आहेत ज्यांच्याकडे तुम्ही अनालिसिस झाल, ते काय म्हणतील, ठीक आहे मी अनालिसिस करून देऊ तुझे टेस्ट. मग स्क्रोल करतील खाली आणि सोल्युशन्स बघतील आणि सोल्युशन्स बघून मग तुम्हाला आन्सर सांगतील. हे तर तुम्ही सुद्धा करू शकत होते, तुम्ही स्वतः घर बसल्या करू शकत होते, असं खाली सोल्युशन बघायचं आणि समजायचं. मग मेंटॉर काय करतोय, टीचर काय करतोय, स्क्रोल करून खालचे सोल्युशन्स बघून जर तुम्हाला ते आन्सर सांगतायत तर तुम्ही खरंच त्यांनी अनालिसिस करून दिलं का? त्यांनी काही मदत केली का तुमचा स्कोर वाढवण्यामध्ये? नाही, बिलकुल नाही. मी इतर प्लॅटफॉर्मचे मॉक सुद्धा अनालिसिस करून देतोच आणि मी कधीच खालचे सोल्युशन बघून मग तुम्हाला सांगत नाही की याचा आन्सर असा आहे. मी स्वतः ती टेस्ट तुमच्या समोर सॉल्व्ह करतो आणि मग तुम्हाला जे आहे सांगतो की तुमचं काय चुकलेलं आहे. इतर टीचर्स तसं करत नाही. इतर टीचर्सचे 30 पैकी 30 सुद्धा मी एकही एक्झाम मध्ये बघितलेले नाही. मी पूर्ण भारताच्या टीचर्स बद्दल बोलतो आहे, संभाजीनगरच्या नाही. संभाजीनगरच्या तर नाहीच आहे, पूर्ण भारतात मी असं बघितलेलं नाही की इतक्या वेळा जे आहे 30 पैकी 30 मार्क्स मिळवले आहेत. तुम्ही म्हणाल सर ब्लोईंग युअर ओन ट्रम्पेट, हा
करना पड़ता है भैया, करना पड़ता है. बघा, I do not need to prove my caliber. I do not need to prove my talent. I have my scores to prove it. I have my scores to prove it. मी YouTube वर येऊन बोलणार नाही की मी एवढी मेहनत करतो, तेवढी मेहनत करतो, का मी एवढे लेक्चर घेतो, तेवढे लेक्चर घेतो. नेसेसरी नाहीये, नेसेसरी नाहीये. YouTube वर येऊन शांतपणे लेक्चर घेऊन आपलं काम झालं की घरी जायचं, पोरांची मदत करायची स्कोर वाढवण्यामध्ये. बस इतना ही मेरा काम है जो मैं रोज करता हूं. ठीक है. सो मिलेंगे अगली बार जब कोई अगला स्कोर कार्ड आएगा, तब और बच्चों के और खुद के स्कोर कार्ड्स में लेकर जरूर आऊंगा. गुड टू सी यू सून. बाय बाय.